5 मैत्रिणी असतात आणि त्या 5 मैत्रिणी कोकणाकडे फिरण्यासाठी गेलेली असतात. ते एक असं ठिकाण निवडतात, की त्या ठिकाणावर एक हॉटेल असावं, तिथे एक रूम असावी आणि तिथंच ते स्पॉट असावं बघण्याचे. अशा प्रकारची त्यांची प्लॅनिंग होती, फिरण्यासाठी गेले होते. तर 4 दिवस राहण्याचा प्लॅन होता. 2 दिवस राहतात आणि 2 दिवसाच्या नंतर जी तिसरी रात्र येते ना, त्या रात्रीमध्ये त्यांच्यासोबत असं काय होतं, की त्यातली एकही मुलगी अख्खं आयुष्यभर त्यांच्यासोबत जे घडलंय ना, ते विसरत नाहीत. त्या 5 मैत्रिणींपैकी एक मुलगी मध्यरात्री आपल्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढते आणि शरीरावरची वरची त्वचा असते ना, ती आपल्याच हातानं सोलते. जेव्हा तिच्या 4 मैत्रिणी बघतात, त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याच वेळेस एक म्हातारी तिथे येते आणि ती म्हातारी त्या मुलीला घेऊन आपल्यासोबत निघून जाते. त्याच्यानंतर ती म्हातारीही दिसत नाही आणि ती मुलगीही दिसत नाही. पण आजूबाजूला विचारल्याच्यानंतर असं म्हणतात, की ती म्हातारी पायाळू माणसाची वाट बघत होती आणि तिला ज्यावेळेस पायाळू माणूस भेटला, त्यावेळेस ती म्हातारी इथून जाणार होती आणि ती मुलगी पायाळू होती. तर ती म्हातारी त्या मुलीला घेऊन या जागेवरून गेली. आता त्या म्हातारीने या मुलीला आपल्या वशमध्ये कसं केलं, हिच्यावर काय केलं आणि तिला का घेऊन गेली, तिला कशामुळं घेऊन गेली आणि ती त्या म्हातारीच्या जाळ्यामध्ये कशी अडकली, हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावं लागेल. तिथं तुम्हाला ही पूर्ण स्टोरी भेटेल. ही पूर्ण स्टोरी पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की नेमकं हे सगळा प्रकार काय आहे. आणि हां, स्टोरी आवडली तर लाईक करायचं विसरू नका.